अलीकडेच इर्शाळवाडीची दुःखद अशी घटना महाराष्ट्र राज्यामध्ये घडली. या घटनेमध्ये अनेकांनी स्वतःचे नातेवाईक, आई, वडील, भाऊ, बहीण असं सर्व काही गमावलेलं पाहायला मिळालं. अनेकांनी स्वतःचं घर संपूर्ण ढिगाऱ्याखाली अडकून पडलेलं, संपूर्ण ढिगाऱ्याखाली नेस्तनाबूत झालेलं पाहायला मिळालं. अशा घटना घडू नये असं नेहमी मानवाला वाटत असतं, परंतु अशा घटना ह्या वारंवार इतिहासामध्ये घडत आलेल्या आहेत. या अगोदर इर्शाळवाडीसारखीच माळीण नावाच्या गावामध्ये घटना घडलेली होती. माळीणमध्ये रातोरात पूर्ण गाव हे डोंगराच्या ढिगाऱ्याखाली येऊन गडप झालेलं आपण सर्वांनी अनुभवलंय. थक्क करणारा असा तो अनुभव होता आणि अनेकांच्या मनावर या अनुभवाच्या, या दुःखद घटनेचा मनावर जखमा झालेल्या देखील आपल्याला पाहायला मिळतात. अशा घटना कधीही घडू नये याचा मानवी मनावर खोलवर परिणाम होत असतो असं आपल्या प्रत्येकाला वाटतं. मग अशीच घटना 30 सप्टेंबर 2023 अर्थात आजचा दिवस, या दिवसापासून 30 वर्षांपूर्वी घडलेली होती. या घटनेला किल्लारीचा भूकंप म्हणून ओळखलं जातं. मग हा किल्लारीचा भूकंप नेमका कसा घडला, किल्लारी हे गाव कुठं आहे, तो भूकंप किती तीव्रतेचा होता, यामध्ये किती नुकसान झालं, हे पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि आपण सर्व पाहत आहात नवराष्ट्र. मंडळी, किल्लारीचा भूकंप या घटना आजही, या किल्लारीच्या घटनेचा, या किल्लारीच्या भूकंपाच्या कथा आजही अनेक जण ज्यांनी हा भूकंप अनुभवलाय ते लोक सांगत असतात. किल्लारीमध्ये भूकंप झाल्याच्या नंतर जे चित्र झालेलं होतं ते संपूर्ण असं भयावह होतं, न पाहण्याजोगं चित्र निर्माण झालेलं होतं. मग किल्लारी हे गाव लातूर जिल्ह्यामध्ये आहे. लातूर जिल्ह्यामध्ये असलेल्या किल्लारी या गावामध्ये भूकंपाची घटना 30 सप्टेंबर 1993च्या पहाटे 3:56 घडलेली होती. 3:56 सगळे लोक गाढ साखर झोपेमध्ये असताना हा भूकंप झाला. भूकंपाची तीव्रता 6.4 रिश्टर स्केल एवढ्या मोठ्या प्रमाणाचा हा भूकंप झालेला आपल्याला तेव्हा पाहायला मिळतो. या भूकंपामुळे असं झालं, आजूबाजूचा सगळा परिसर, किल्लारी गाव हे जमिनीमध्ये गडप झालेलं पाहायला मिळतं. तेव्हा हा भूकंप 52 गावांना या भूकंपाचे तडे गेलेले पाहायला मिळतात. 52 गावातील जवळपास 30,000 घरं या भूकंपामध्ये जमिनीमध्ये जमीनदोस्त झालेली पाहायला मिळतात. यामध्ये जवळपास 16,000 पेक्षा जास्त लोक जखमीही झाले. एवढंच नाही तर 7,928 म्हणजे अंदाजे जवळपास 8,000 लोकांना स्वतःचा प्राण गमवावा लागला. अनेक लोकांचे मृतदेह देखील या भूकंपाच्या ढिगाऱ्यामध्ये सामावून गेले. अनेकांचे मृतदेह देखील सापडलेले नाहीत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रचंड नेस्तनाबूत करणारा, प्रचंड नुकसान करणारा हा भूकंप नव्हता तर महाप्रलय आलेला होता, असंच या घटनेचं वर्णन करताना अनेक जण सांगत असतात. या घटनेविषयी आणखी सांगायचं झालं तर लोकांनी स्वतःचे नातेवाईक गमावले. सगळीकडे टाहो, आक्रोश फुटलेला पाहायला मिळत होता. सगळीकडे घराचे ढिगारे पडलेले होते. लोक कर्कश असा आवाज करत होते. दुःख सगळीकडे पसरलेलं पाहायला मिळत होतं. त्याबरोबरच अनेक जनावरं देखील या भूकंपामध्ये मृत्युमुखी पडलेली होती. म्हणजे जवळपास लातूर जिल्ह्यातील 52 गावांना ह्या भूकंपाचा तडाखा बसलेला होता आणि त्याचं केंद्र होतं किल्लारी, म्हणून याला किल्लारीचा भूकंप म्हणून ओळखलं जातं. भूकंपाची घटना घडल्यानंतर अनेक लोक, तेव्हा कनेक्टिव्हिटी, संपर्काचं प्रमाण जास्त नसल्यामुळं अनेक लोक त्या ठिकाणी आले देखील आणि मुख्यमंत्री तेव्हाचे शरद पवार हे होते, ते देखील भूकंपानंतर तिथं आले. महसूल मंत्री असलेले विलासराव देशमुख, त्यांचा जो जिल्हा लातूर, ते देखील भूकंपाच्या ठिकाणी आले. मुख्यमंत्री, महसूल मंत्री, जिल्हाधिकारी असे सर्व प्रशासकीय यंत्रणा, सरकारी यंत्रणा तिथं मदत कार्य, बचाव कार्य करण्यासाठी रुजू झाल्या. बचाव कार्य सुरू झालं. एवढंच नाही तर यासाठी, बचाव कार्य करण्यासाठी आणि लोकांचे प्राण वाचवण्यासाठी, मृतदेह बाहेर काढण्यासाठी लष्कराला देखील पाचारण करण्यात आलेलं होतं. लष्कर तळ ठोकून किल्लारी आणि आसपासच्या परिसरामध्ये बसलेलं पाहायला मिळालं. ही बचाव कार्य आणि मृतदेह काढण्याची प्रक्रिया 3 ते 4 दिवस सुरू होती असं सांगितलं जातं. त्यानंतर अनेक लोकांनी स्वतःचे घरं गमावलेली होती. अनेक लोकांनी स्वतःचे नातेवाईक गमावलेलं होतं. या दुःखातून सावरता येणं तर कठीणच होतं, परंतु पुनर्वसनामध्ये प्रत्यक्ष सरकारने महत्त्वाची भूमिका तेव्हा बजावलेली पाहायला मिळते. लोकांचं पुनर्वसन झालं पाहिजे यासाठी सरकारने तत्परतेने मदत जाहीर करून अवघ्या 24व्या दिवशी 5 गावामध्ये बांधकामाचं, लोकांच्या घराचं बांधकामाचं 5 गावांच्या भूमिपूजन करण्यात आलं आणि तेव्हा शरद पवार हे मुख्यमंत्री होते
आणि राज्यपाल अलेक्झांडर हे देखील त्या भूमिपूजनाच्या सोहळ्यासाठी तेव्हा उपस्थित असलेले पाहायला मिळतात. म्हणजे एकंदर ह्या घटनेमुळं संपूर्ण जगाच्या आणि देशाच्या इतिहासाला हादरून टाकणारी ही घटना होती. या घटनेमुळे अनेकांनी स्वतःचं सर्वस्व गमावलेलं पाहायला मिळतं. यानंतर पुन्हा एकदा किल्लारीला सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. ते 2.4 रिश्टर स्केलचा भूकंप 19 नोव्हेंबर 2022 रोजी जाणवलेला आणि त्याचं केंद्र देखील किल्लारी असलेलं पाहायला मिळतं. परंतु यामध्ये कुठलीही मोठी प्रचंड अशी हानी झालेली नाही. परंतु 30 वर्षापूर्वीच्या 30 सप्टेंबर 1993च्या भूकंपामध्ये भयंकर अशी जीवितहानी, आर्थिक हानी झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्या सर्व भूकंपात मृत्युमुखी पडलेल्या सर्व लोकांना आमच्याकडून श्रद्धांजली. तुम्ही देखील श्रद्धांजली अर्पण करा. आणि तुम्हाला या भूकंपाविषयी अगोदर माहिती होती का? नक्कीच कमेंट करून सांगा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा नवराष्ट्र.